झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये एक मोठी माहिती आता हाती आलेली आहे। आरोपी शीतल तेजवानीच्या घरामधून कागदपत्र हस्तगत केली आहेत। जमीन व्यवहाराच्या पावत्यांसह ही कागदपत्र सापडलेली आहेत आणि पुणे पोलिसांनी तेजवानीच्या बंद घरातून ही कागदपत्र ताब्यात घेतलेली आहेत। आरोपी शीतल तेजवानी देशामध्येच असल्याची देखील माहिती आता पुढे येते। कालपर्यंत हे आरोपी शीतल तेजवानी ही देशाबाहेर पळून गेले असल्याची माहिती कळत होती, अशी एक शक्यता वर्तवण्यात येत होती। मात्र आरोपी शीतल तेजवानी ही देशामध्येच आहे अशी माहिती आता कळते आणि पुणे पोलिसांनी तेजवानीच्या बंद घरातून काही कागदपत्रे आता ताब्यात घेतली आहेत। ही महत्त्वाची कागदपत्रे आहेत। या जमीन व्यवहाराच्या पावत्यांसह कागदपत्र पोलिसांना यामध्ये सापडलेले आहेत। आरोपी शीतल तेजवानीच्या घरातून ही सगळी कागदपत्रे आता हस्तगत केली आहेत। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे थेट पुण्यामधून आपल्या बरोबर जोडले गेलेत। या बातमीवर प्रत्येक कानाकोपऱ्यातली माहिती निलेश खरमरे यांच्याकडे काय नेमकी अपडेट आहे जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी निलेश खरमरेंकडून। निलेश, हा शीतल तेजवानी एकतर देशातच आहे अशी एक माहिती पुढे येते आणि बंद घरातून अनेक महत्त्वाची कागदपत्र हस्तगत केलीत। काय नेमके या सगळे तपशील आहेत, काय या संदर्भातले अपडेट्स आहेत? अनुपमा, नक्की या प्रकरणामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी आज घडणार आहेत। पहिली गोष्ट तर या प्रकरणामध्ये जी समिती स्थापन करण्यात आलेली आहे ती समिती आज पुण्यामध्ये येऊन चौकशी करेल। तर दुसरीकडे जी तेजवानी शीतल तेजवानी आहे तिचं जे राहतं घर आहे कॅम्पातलं, त्या कॅम्पातल्या घरामध्ये काही कागदपत्र मिळालेले आहेत। त्याच्यामध्ये जे व्यवहाराच्या ज्या पावत्या आहेत त्या सापडलेल्या आहेत। कोरेगाव पार्कमधील तिचं घर असेल किंवा पिंपरी चिंचवडमधील काही राहतं घर असेल, त्या घराची या ठिकाणी पोलीस चौकशी करणार आहेत। तर एवढंच नाही तर काही नातेवाईकांकडे पण तिला हजर राहण्याच्या सूचनासुद्धा देणार आहेत। आणि तिसरी गोष्ट म्हणजे या प्रकरणामध्ये अमिडिया कंपनीने तहसीलदारांवर दबाव आणल्याचा एक पुरावा हा झी 24 तासच्या हाती लागलेला आहे। अमिडिया कंपनीने एक पुरावा दिला होता, त्या पुराव्यामध्ये एक पत्र दिलं होतं। त्या पत्रामध्ये असं स्पष्ट लिहिलं होतं की ती जी जागा आहे ती आता जे मूळ मालक आहेत त्यांनी भाडे करार भरल्यानंतर तो जी ताब्या घेतलेला आहे राज्य सरकारने केंद्र सरकारने तो ताबा काढून द्यावा असं पत्र जे आहे ते मीडिया कंपनीने तहसीलदारांना दिलं होतं। अशा ह्या 3 गोष्टी आहेत। त्यामुळे या 3 गोष्टीकडे झी 24 तासचं लक्ष आहे। मात्र या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज जी समिती येणार आहे ती समिती नेमकी कुठल्या कुठल्या गोष्टींची चौकशी करणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर दुसरीकडं जी शीतल तेजवानी आहे ती परदेशात गेलीची ज्या माहिती समोर येत होती, मात्र आता पोलिसांना असा संशय आहे की ती भारतातच असल्याची माहिती आहे। कदाचित मुंबई आणि पुण्यामध्ये तिचं वास्तव असल्याचं त्यांना अगदी निलेश असे संपर्कात राहा। या संदर्भात एक मोठी अपडेट येते, आपण पुन्हा एकदा या संदर्भात चर्चा करूया। या क्षणाची एक मोठी बातमी येते, झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या या जमीन गैरव्यवहार प्रकरणात ही एक मोठी बातमी येते। अमेडिया कंपनीनं तहसीलदारांना लिहिलेलं हे पत्र आहे आणि अमेडिया कंपनीचं हे पत्र आता झी 24 तासच्या हाती लागलेलं आहे। करारामध्ये भाडेपट्ट्या रद्द करण्याची अट होती आणि अमेडिया कंपनीचे हे पत्र आता झी 24 तासच्या हाती लागलेले आहे। या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतो आहोत। अमेडिया कंपनीनं तहसीलदारांना लिहिलेलं हे पत्र आता झी 24 तासच्या हाती लागले। अमेडिया कंपनीचं हे पत्र आहे आणि करारामध्ये भाडेपट्ट्या रद्द करण्याची ही अट होती, तर अमेडिया कंपनीचं हे पत्र झी 24 तासच्या हाती लागले। पुन्हा एकदा आपण निलेशकडे जाऊया, आणखी या संदर्भातले तपशील जाणून घेऊया। निलेश, काय नेमके या मुद्द्यासंदर्भातले आणखी महत्त्वाचे तपशील पुढे येतात? खरं तर या प्रकरणामध्ये 26 मे 2026लाच मीडिया कंपनीने तहसीलदारांना पत्र लिहिलं होतं आणि या पत्रामध्ये स्पष्टपणे त्यांनी नमूद केलं होतं की जो भाडेकरार आहे तो जर मेन वतनदारांनी जर भरला तर ती जमीन जी आहे ते राज्य सरकारच्या ताब्यात आहे तर ती मिळावी। खरं तर ती मालकीच मीडिया कंपनीची नाही आहे, मात्र त्यांनी हे पत्र कसं दिलं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि जरी ते पत्र दिलं असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी कुठल्या नेत्याचा फोन आला किंवा कुठल्या नेत्यांनी याच्यात हस्तक्षेप केलं हे महत्त्वाचं असणार आहे। कारण संबंध नसताना एखादं पत्र जर तहसीलदारांना देण्यात येत असेल तर तहसीलदारांवर दबाव होता का हे यातून स्पष्ट होत आहे। त्यामुळं जे मीडिया कंपनीने जे पत्र दिलेले आहे ते आता झी 24 तासच्या हाती लागलेलं आहे आणि त्याच्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आलं होतं की जो 50 वर्षाचा जो करार केला होता म्हणजे बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ताब्यात जी जमीन आहे ती जमीन ती पुन्हा एकदा
मीडिया कंपनीला मिळावी अशा अनुषंगाचं ते पत्र जे आहे ते पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांची जी कंपनी आहे त्यांनी तहसीलदारांना दिलं होतं। त्यामुळे कुठेतरी तहसीलदारांवर दबाव होता का हे यातून सिद्ध होत आहे। आणि जे पत्र आहे आता त्या झी24 तासच्या हाती आपल्याला पाहायला मिळतं। हे जे पत्र होतं ते मे 26 म्हणजे 26 मे 2026लाच हे दिलेलं माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये आता सखोल चौकशी होणं महत्त्वाचे आहे आणि यामध्ये जे दोषी असतील त्यांना शोधणं या ठिकाणी आता पोलिसांसमोर आव्हान बनलेलं आहे। साहजिकच या प्रकरणामध्ये काही राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। मात्र या 3 गोष्टी आज महत्त्वाच्या असणार आहेत आणि या प्रकरणामध्ये आता जे पत्र पुढे आलेलं आहे त्या अनुषंगाने आता पोलीस किंवा मुद्रांक शुल्क काय कारवाई करतं हे महत्त्वाचं असणार आहे। अगदी निलेश, सर्व घडामोडींवर जरूर लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी अपडेट आपण जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।